वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे आज आपल्यासोबत आहे. तरी पोपटजी, आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भात आपलं काय मत आहे? येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लवकरात लवकर या जिल्ह्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक थोड्या दिवसात लागणार आहे. या संदर्भामध्ये आम्ही नेवासा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पूर्ण तयारीला आम्ही या तालुक्यामध्ये लागलेलो आहोत. येणारी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अगदी ताकदीनिशी समविचारी पक्षाला सोबत घेऊन ही निवडणूक आम्ही करणार आहोत. तसेच या मागं झालेली निवडणूक नेवासा नगरपंचायतची म्हणा, त्याला आपण एकही उमेदवार देण्यासाठी सक्षम नाही राहिले अशी सुद्धा नेवासा तालुक्यात चर्चा आहे. तर आपण ही आगामी निवडणूक कशा प्रकारे लढवणार? निवडणूक शहरी भागामध्ये BJP आणि शिवसेनेचं वातावरण जास्त असल्यामुळं आपण 6-7 उमेदवार याच्यामध्ये नगरपंचायतीमध्ये आपण बघितले होते. पण इथं अशी परिस्थिती आहे की या पक्षाकडे, मातबर पक्षाकडे पैशाचा भरपूर महापूर आहे आणि हा महापुरामध्ये सर्वसामान्य जे उमेदवार आहेत ते वाहून जातात. पक्षाअभावी आपल्याकडं एकही उमेदवार राहिला नाही. एक उमेदवार आपला नगर अध्यक्षपदाचा राहिला होता. तो नगर अध्यक्षपदाचा आपला फॉर्म त्यांनी काँग्रेसचा भरल्यामुळं आपला वंचितचा फॉर्म 2 नंबरला आल्यामुळं आपला तो फॉर्म ओढायला गेला. त्याच्यामुळं आपलं या ठिकाणी नगरपंचायतला आपला एकही उमेदवार राहिला नाही. आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती समविचारी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी ताकदीने या. तसेच अशी चर्चा आहे नेवासा तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये सध्या फूट पाहायला दिसते. त्या संदर्भात काय सांगाल आपण? नाही, फूट वगैरे काही नाही. आम्ही आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि आदरणीय प्राध्यापक किसन चव्हाण, आदरणीय अनिलरावजी जाधव, ॲडव्होकेट अरुण आबा जाधव, जिल्ह्याचे अध्यक्ष संतोषजी चोळके साहेब, महासचिव साळवे साहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये आम्ही काम करतो. आमच्या तालुक्यामध्ये फूट वगैरे काही. विरोधकांना काय सांगा ना आपण या माध्यमातून? या माध्यमातून माझं या तालुक्यामध्ये काम आहे. सर्वसामान्य जनतेचे आम्ही या तालुक्यामध्ये कामं केलेली आहेत. हीच आमची मतदानाची सुधुरी आहे. नक्कीच आपलं यश येईन असं आपल्याला वाटतं का? 100%. ओके. 100% आम्ही या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करणार आहोत आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्याचं काम या माध्यमातून आम्ही करणार आहोत. धन्यवाद.